नो युअर बँक चेक भाग 5 या भागात आपण क्रॉस चेक बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, या क्रॉस चेक मध्ये चेकच्या फेसवर अशा दोन पॅरलर क्रॉस लाईन असतात, ज्याचा अर्थ असा असतो की हा चेक काउंटरवर कॅश केला जाणार नाही. हा चेक बँक खात्यातच जमा झाला पाहिजे. आणि ह्या ज्या दोन लाईन्स असतात ह्या बँकेला आदेश देतात दुसऱ्या बँकेकडून पैसे भरणा करण्याचा. मित्रांनो, या दोन लाईन्स मध्ये बऱ्याचदा अकाउंट पेई किंवा अँड कंपनी असे शब्द असतात. आता आपण क्रॉस चेकचे दोन फायदे पाहूया. त्यातला पहिला फायदा म्हणजे वाढीव सुरक्षा. हा चेक डायरेक्ट कॅश होत नाही, तो खात्यात जमा होतो. त्यामुळं फसवणुकीचे जे चान्सेस असतात हे चान्सेस लक्षणीयरित्या कमी होतात. दुसरा फायदा म्हणजे ट्रेसेबिलिटी. पैसे कुठे गेले याची स्पष्ट नोंद करतो, कारण हे पैसे एका विशिष्ट व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होतात. आता आपण क्रॉस चेकचे दोन तोटे पाहूया. पहिला तोटा म्हणजे जास्त वेळ क्लिअरिंग. ह्या चेकला क्लिअरिंगची प्रोसेस करावी लागते, त्यामुळं जास्त वेळ लागतो. दुसरा तोटा म्हणजे तात्काळ कॅश नाही. हा क्रॉस चेक क्लिअरिंगला जात असल्यामुळं त्या प्रोसेसला वेळ लागतो आणि ती प्रोसेस झाल्याच्या नंतरच आपल्याला कॅश मिळते. त्यामुळं क्रॉस चेकवर डायरेक्टली कॅश मिळत नाही. हाच याचा दुसरा तोटा आहे. पुढच्या भागात आपण पाहूया आपण पे चेक बद्दल. अशाच बँक, इकॉनॉमी आणि फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओसाठी मला फॉलो करा. याशिवाय युट्यूबला आपलं चॅनल आहे बँकर किशोर, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेथे तुम्हाला हे व्हिडिओ अतिशय डिटेलमध्ये पाहायला मिळेल.